नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या विशेष संवाद या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपले सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की विशेष संवाद या कार्यक्रमातून आपण निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटतो, त्यांचं कार्य या व्यासपीठाच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून समाजाला त्यांच्या कार्यातून एक प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी आणि एक चांगला समाज यातून घडावा आणि त्यांच्या कार्यातून इतरांनी प्रेरणा घेऊन ते देखील आपल्या पायावर उभारल्या पाहिजेत किंवा त्यांच्या माध्यमातून एक असंच काम समोर गेलं पाहिजे, हा उद्देश या आपल्या व्यासपीठाचा होता. आणि आजपर्यंत अनेक मान्यवर या व्यासपीठावर येऊन गेले आणि आज देखील एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या या विशेष संवाद व्यासपीठावर आलेले आहेत, ते म्हणजे सुयोग गायकवाड. खरं तर ते मूळचे सोलापूरचे सुपुत्र आहेत आणि सध्या एक नामवंत उद्योजक म्हणून त्यांचा महाराष्ट्रात नावलौकिक आहे. आणि केवळ महाराष्ट्रात, भारतातच नव्हे तर त्यांनी विदेशात देखील आपला एक कार्याचा ठसा उमटवला आहे. आणि आज ते आपल्या व्यासपीठावर येतात. ते महाराष्ट्र प्रीमियर क्रिकेट लीग, महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगच्या निमित्तानं ते आज व्यासपीठावर येत आहेत आणि एक अभिनव संकल्पना या माध्यमातून त्यांनी पुढे आणलेली आहे. खरं तर आपण पाहतो की भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे आणि कोट्यावधी चाहते क्रिकेटचे भारतात आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील आहेत. आणि आपण जेव्हापासून पाहतो की T20 हा फॉर्मॅट जेव्हा सुरू झाला, विशेषतः IPL स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याचे एक प्रचंड चाहता वर्ग निर्माण झाला आणि क्रिकेटचा एकूणच जो फॉर्मॅट आहे तो देखील बदलला. आणि IPL नंतर अशा विविध स्पर्धा देखील या संदर्भात पुढे येतात. आणि विशेषतः भारतात पहिल्यांदाच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ही संकल्पना समोर आलेली आणि ही संकल्पना आणली आहे ती सुयोग गायकवाड यांनी. तर नेमकी ही संकल्पना काय, याच्यात नेमकं कुठले संघ सहभागी होते, त्याचा उद्देश काय, आणि याच अनुषंगानं आपण या विषयात चर्चा करतो आहे. खरं तर सोलापुरातल्या हरिभाई क्रिकेट मैदानावर याचं उद्घाटन होणार आहे आणि उर्वरित सामने हे संपूर्णतः दयानंद महाविद्यालयाच्या नूतन ग्राउंड, जे एक अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं तयार केलेलं आहे, त्या ग्राउंडवर हे सामने होणार आहेत. तर नेमकी ही संकल्पना त्यांनी सुचली कशी त्यांना आणि याचा उद्देश काय होता आणि ही संकल्पना प्रत्यक्षात येताना काय अडचणीत, काय आव्हानं आहेत आणि एक यशस्वीपणे ही संकल्पना पुढं नेण्यात येते आणि लवकरच ही स्पर्धा सुरू होते. तर या संपूर्ण याच्या दृष्टीनं आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुयोग सर, आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी. खरं तर मी आत्ताच आपला उल्लेख केला की एक यशस्वी उद्योजक म्हणून आपलं एक नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे, भारतात आहे आणि आपण एक वेगळा ठसा आउट ऑफ इंडिया देखील उमटवलेला आहे. तर कसा हा प्रवास होता, काय सांगाल याविषयी? सर्वांना नमस्कार. पहिला तर यशस्वी अजून म्हणता येणार नाही, शिकतोय सध्याला मी. आणि माझं शिक्षण करत ज्ञानप्रबोधिनीमध्ये झालं आहे, सोलापूरमध्ये झालं आहे. जर जवळजवळ 10-12 वर्ष माझी सोलापूरमध्येच गेलेली आहेत. आणि सोनी कॉलेजमधनं सुद्धा 11वीचं शिक्षण आणि त्यानंतर 12वीचं शिक्षण मी आमच्या गावाकडच्या कॉलेजमधनं घेतलं. त्यानंतर पुण्यामध्ये गेलो, MITमध्ये माझं शिक्षण झालं, फूड टेक्नॉलॉजीमध्ये BTech झालं. त्याच्यानंतर पुढे काय करायचं याच्यासाठी मी UK मी अप्लाय करत होतो कॉलेजेससाठी. तिथे मला इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटला एक स्कॉलरशिप चांगल्या प्रकारची मिळाली आणि तिथं गेलो. तर तिथं गेलो आणि जवळजवळ 2-2.5 महिने तिथं राहिलो. तिथं सगळं अभ्यास माझा चालू होता आणि सहज 10 दिवस सुट्ट्या होत्या. त्यासाठी मग घरी वापस आलो आणि घरी वापस आल्यावर मग कारखान्याची कामं त्यावेळी चालूच होती. आणि मग आमच्या मातोश्री म्हणल्या की आता तुम्ही काय वापस जाऊ नका, कारण कारखान्याचं काम वाढणार आहे. त्यावेळी आपला एक सीताराम महाराज साखर कारखाना होता, त्याच्यामध्ये डिस्टिलरीचं काम सुरू झाले होतं आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी माझ्यावर आली. आणि मग मी ते माझं सगळं तिथं शिक्षण मी म्हणलं ठीक आहे, थिअरॉटिकल घेण्यापेक्षा प्रॅक्टिकल शिकायला मिळणारा बिझनेस ते करूयात. तर आता असं करत करत मागच्या वर्षी शिकत गेलो. आता हे माझं 2रं वर्ष आहे साखर कारखाना क्षेत्रामध्ये. खरं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने हे खूप मोठं असं प्रस्थ आहे. 37-38 साखर कारखाने सोलापूरमध्ये आहेत. आणि जर त्यांचा जर आपण फायनान्शियली जर विचार करायला गेला तर समजा 2,500 TCD म्हणजे 2,500 टन पर डे एवढं जर गाळप एखाद्या प्रत्येक कारखान्याचं पकडलं आणि 38 पैकी 35 जरी कारखाने चालले आणि प्रत्येकाचं 200 कोटीच्या हिशोबाने जर रेव्हेन्यू फिरला तर जवळजवळ 7-7.5 हजार कोटीचा रेव्हेन्यू फक्त साखर कारखान्यांमुळे सोलापूरमध्ये जनरेट होतो. आणि याच्यामध्ये
सर्व प्रकारचे लोक आहेत. मग ह्याच्यामध्ये राजकारणी वर्ग पण आहे, ह्याच्यामध्ये बिझनेस वर्ग आहे, ह्याच्यामध्ये मोठमोठे डॉक्टर्स आहेत, ह्याच्यामध्ये क्लास 1 अधिकारी वर्ग आहे. हा सगळा एक वर्ग झाला. त्यानंतर सगळ्यात मध्ये शेतकरी आहेत, कामगार आहेत, वाहन चालक आहेत, HNTची लोकं आहेत, कित्येक लोक बाहेरच्या जिल्ह्यातून जे ऊसतोडणी कामगार येतात ते आहेत, बाहेरच्या राज्यात UP, बिहार, MP मधनं जे कारखान्याचे विविध पार्ट्समध्ये काम करण्यासाठी लोक येतात, मजूर ते आहेत. म्हणजे जवळजवळ एक कारखाना जवळजवळ नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांना जर पकडला आपण, जर 10 ते 15 हजार सर्व कुटुंब हे एका कारखान्यावर अवलंबून असतं. आणि आपल्या जिल्ह्याला हा एवढा मोठा आपल्यासाठी हे चांगली गोष्ट आहे की 37-38 कारखाने आपल्या जिल्ह्यात आहेत. तर जेव्हा मी माझी जर्नी सुरू केली कारखान्यामध्ये, जसं मी माझ्या आईकडं बघून, माझ्या आजोबांकडे, आजीकडे बघून मी शिकत होतो, तर त्यावेळी मला असं कळलं की एवढा जर मोठा प्लॅटफॉर्म आहे आपल्या जिल्ह्याला, तर माझं मत असं होतं की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या कारखाना इंडस्ट्रीमध्ये काम केलेले दिग्गज लोक आहेत खूप. म्हणजे जवळजवळ 40-40, 50-50 वर्ष काम केलेली लोक आहेत. माईनगरसारखा कारखाना तर जवळजवळ सर्वात जुना कारखाना आहे. त्याला आता 100 वर्ष पूर्ण होतील पुढच्या 11-12 वर्षामध्ये. तर एवढे जर मोठे हे लोक आहेत, तर ह्या लोकांना भेटणं सगळ्यात महत्त्वाचं माझं इच्छा होती खरं तर. मग त्यांना भेटायचं कसं, तर त्याच्यामधनं मग ही संकल्पना अशी निर्माण झाली की बाबा आपण सर्व कारखान्यांना एकत्र आणूयात. आता कसं असतं, प्रत्येक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये वगैरे खूप गोष्टी होत असतात, त्यांच्यासाठी आपल्याला माहीत सुद्धा नाही पुण्या मुंबईमध्ये त्यांच्या कंपन्यांमध्ये काय काय विविध प्रकार होत असतात. मग माझं असं मत होतं की आपल्या कारखान्यामध्ये पण कामगार आहेत. प्रत्येक कारखान्यामध्ये जवळजवळ 400-500 कामगार आहेत. बाहेरचे वगैरे सगळे मिळवले, कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे 1000 लोक कामगार आहेत. मग त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण एक क्रिकेट जी आहे हे सगळ्यांना जोडणारी गोष्ट आहे. खेळ जो आहे, क्रिकेटच नाही, कुठल्याही प्रकारचा खेळ जो आहे तो जोडणारी गोष्ट आहे, देशांना जोडतो. बाकीचे तर काय. मग असंच कामगारांसाठी, कर्मचारी वर्गासाठी, अधिकारी वर्गासाठी एक टुर्नामेंट आपण भरवायचं ठरवलं. त्यामध्ये महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगची त्याच्यातून संकल्पना जागृत झाली आणि ह्या सर्व लोक एकत्र यावी, हे इंडस्ट्री एकत्र यावी कुठल्या ना कुठल्या मार्गाने. हे माझं पहिलं पाऊल आहे. आणि हे काय असं ह्याच्यामुळं सगळं असं जिल्ह्याचं परिवर्तन होणार आहे असं नाही, पण प्रत्येक परिवर्तन होताना एक सुरुवात होत असते. तर असं आमचं विजन आहे की ही सुरुवात असो. आणि ह्याच्यामधनं सगळी यंग जनरेशन पण आता मी पाहतोय, मी भेटतोय खूप लोकांना, मी भेटलो तर यंग जनरेशनमधले सुद्धा शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप लोक आहेत. तर असे यंग लोकांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा काहीतरी विकास करणं. आता सोलापूरमधला खूप मोठा क्राऊड जो आहे, आपलं यूथ जे आहे ते बाहेरच्या ह्याच्यामध्ये जातं. आता आम्ही पण त्याची शिकार आहे, आम्ही सुद्धा पुण्याला शिकायला गेलो. त्याच्यामुळं ह्या क्राऊडला इथे कसं सोलापूरमध्ये बांधून ठेवता येईल, इथली मेंटॅलिटी, इथली सगळे कल्चर, हे आपलं जे एवढं चांगलं आहे त्याला कसं धरून ठेवता येईल. इथे मोठमोठ्या कंपन्या येतील. आता जसं तुम्ही सांगितलं की कंपनी यायला सुरुवात झाली, खूप चांगली गोष्ट आहे. मग ह्या कारखाना इंडस्ट्रीमध्ये हे सर्व क्षेत्रातले जे लोक आहेत हे जेव्हा एकत्र येतील तर नक्कीच सोलापूरचा विकास सुद्धा होईल. अशा संकल्पनेतनंच ही क्रिकेट टुर्नामेंटची संकल्पना अशी डोक्यातनं आली. आणि त्याच्या हिशोबानं मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी खरंच मला वाटलं नव्हतं प्रतिसाद मिळेल, पण प्रत्येक कारखान्यांच्या चेअरमन लोकांना, MD लोकांना मी भेटलो तर त्यांचा अतिशय चांगला त्याच्यामध्ये प्रतिसाद होता. म्हणजे जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये शुगर कारखान्यांमध्ये, साखर इंडस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदाच होतं क्रिकेट टुर्नामेंट कर्मचाऱ्यांसाठी. अधिकारी वर्ग वगैरे वेगळं, पण कर्मचारी आणि अधिकारी म्हणजे A ग्रेड वर्कर असू दे, 4th ग्रेड वर्कर असू दे, जनरल मॅनेजर असू दे, MD साहेब असू दे, हे सर्वजण आता काय काय कारखान्यामध्ये MD लोक सुद्धा खेळणार आहेत. तर सर्वजण एका जर्सीमध्ये खेळणार एका कारखान्यासाठी मग त्याच्यामुळे हे वाढेल, आपल्यातल्या एकमेकांमधले हे वाढणार, संबंध वाढणार, सगळे कारखाने एकत्र येणार, ही संकल्पना अशी होती. खरंच म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आता सरांनी या ठिकाणी सांगितलं आहे. खरं तर ते शिक्षणाच्या निमित्त किंवा इतर गोष्टीनिमित्त परदेशात गेले होते आणि सुट्टीनिमित्त त्या ठिकाणी आले आणि एक ते आपल्या दृष्टीने खूप चांगलं झालं की एक चांगला यशस्वी उद्योजक आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रात, एक भारताला आपला एक सुपुत्र या ठिकाणी मिळाला. आणि
आपण पाहतोय की त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे सीताराम कारखाना असेल किंवा अन्य कारखाने असतील, एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि ते चांगल्या पद्धतीनं हाताळत आहेत. विशेषतः त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा जो अभ्यास केला, जे 38 साखर कारखाने आहेत, ज्याच्यात सहकारी असतील, खाजगी असतील, याचा एकूण टर्नओव्हर आणि एक मोठी ओळख संपूर्ण भारतात आज सोलापूरची होती. वस्त्रोद्योगात तर आपली ओळख होतीच, मात्र साखर कारखान्यांमुळं जी ओळख झाली ती खूप मोठी आहे असं त्यांनी आत्ता सांगितलं. आणि जो एक बारीक अभ्यास त्यांनी या ठिकाणी केला आणि केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर भारतभरात जे कारखाने आहेत त्यांचा देखील त्यांनी उल्लेख केला. आणि या लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातला बंधुभाव वाढवण्यासाठी किंवा एकमेकांमध्ये ओळख व्हावी यासाठीच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ही संकल्पना त्यांना सुचली. आणि खरं तर संकल्पना सुचणं आणि ते प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. आणि ही तर क्रिकेट स्पर्धा आणि सोलापूर जिल्ह्यातले नामवंत कारखाने, त्यातला संपूर्ण स्टाफ एकत्र येतो आहे. तर त्या दृष्टीनं त्यांचं एक मायक्रो प्लॅनिंग चाललेलं आहे आणि विशेषतः त्यात ते यशस्वी देखील होत आहेत आणि प्रत्येकालाच याची एक उत्सुकता लागून राहिली. तर मला एक सर सांगा की आपण बघतो की वेगवेगळ्या प्रीमियर लीग आता संपूर्ण भारतभरात खेळवत आहेत आणि आता आपण ही प्रीमियर लीग आणली, तर अन्य लीग आणि आपल्या लीगमध्ये नेमकं काय फरक सांगाल? नेमकं याच्यामध्ये असा फरक आहे सर. पहिला तर मी तुम्हाला मागच्या वेळीचं बोलून देतो की जसं आपण म्हणला की एकूण टर्नओव्हर, तर मी एक्झाम्पल म्हणून 2,500 TCDचा कारखाना म्हटला, पण बरेच कारखाने आहेत 4,000 TCDचे आहेत, बरेच कारखाने 10,000 TCDचे आहेत. तर सरासरी आपल्याला ते अमाऊंट कॅल्क्युलेट करता येणार. मी एक एक्झाम्पल म्हणून 2,500 TCD म्हटलं. तर ह्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये असा फरक आहे की तुम्ही एका कारखान्यामध्ये 6 महिने किंवा 1 वर्ष मिनिमम क्रायटेरिया तुमचा आहे, आम्ही ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये वयाचं बंधन आपण ठेवलेलं नाही कसल्याही प्रकारचं. आणि याच्यामध्ये आपण ह्या क्रिकेट टुर्नामेंटसोबत आपण एक एक्झिबिशन पण भरवत आहोत. साखर कारखान्यांना सप्लाय मोठमोठ्या मोटर्स असतील, मिल्स असतील, हार्वेस्टर्स असतील, अशा गोष्टी सप्लाय करणारे खूप मोठे मोठे सप्लायर्स आहेत. तर त्यांना आपण इथे सोलापूरमध्ये आणून तिथे ग्राउंडवरती आपण त्यांचं एक्झिबिशन भरवणार आहोत. तर ह्या एक्झिबिशनला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे कंपन्यांकडनं आणि कंपन्यांसाठी पण सगळे कारखाने एकत्र येत आहेत एका ठिकाणी, त्यांच्यासाठी पण चांगला व्यवसाय आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये असं जेव्हा एक्झिबिशन भरतं तेव्हा तिथं सुद्धा थोडंसं जनरेशन होतं, बिझनेस जनरेशन होतं, ह्याच्या पद्धतीने आहे. आणि मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की जनरल मॅनेजर असू दे, MD असू दे, इवन ओनर्स असू दे, कारखान्याचे ओनर्स आणि 4th ग्रेड वर्कर एका टीममध्ये खेळणार आहेत. ठीक आहे, हा एक वेगळाच एक घटक समोर येणार आहे. कारण जेव्हा कारखान्याचे ओनर्स वगैरे असतात आणि 4th ग्रेड वर्कर असतात, त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे हे पण स्ट्रॉंग होणार आहे. आता मी तुम्हाला मला विशेषली सांगू वाटतं की जसं मी म्हटलं की आम्हाला वाटलं होतं एवढा प्रतिसाद मिळेल, पण सोलापूर जिल्हा नाही, मला नगरवरनं फोन आलेत, मला पुण्यामधनं फोन आलेत, मला साताऱ्यामधनं फोन आलेत, कोल्हापूरमधनं फोन आलेत. आता तुमच्या न्यूज चॅनलच्याद्वारे मी त्यांना सर्वांना माफी मागू इच्छितो, कारण आमचं नियोजनच तसं नव्हतं. पण एवढा प्रतिसाद आला आहे, त्याच्यामुळं आपण पुढच्या वर्षीसुद्धा सर्व महाराष्ट्रातल्या कारखान्यांना आपण बोलवायचं आपण ठरवलेलं आहे प्रतिसाद आल्यामुळे. त्याच्यामुळे ही एक नवीन संकल्पना एक जागृत झालेली आहे ह्या सेक्टरमध्ये नसताना. तर शुगर सेक्टरमध्ये असं होतं, हेच एक विशेष आहे मेन म्हणजे. ह्याच्यामध्ये कसं आहे, वेगवेगळ्या पक्षाची लोक, वेगवेगळ्या मानसिकतेची लोक ह्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे ह्या सर्वांना एकत्र आणणं, एका स्टेजवर आणणं, ही एक वेगळं संकल्पना त्याच्यामध्ये आहे. पण खूप छान मजा येते हे करताना. आव्हानं पण आहेत, पण एक नवीन काहीतरी घटक निर्माण होतो, ह्याची मजा वेगळी आहे. खरोखरच आहे. आपण पाहिलं तर साखर कारखानदारी एखाद्या वेळी केव्हा यशस्वी होती, तेव्हा कारखानदारीशी निगडीत सगळे घटक एकत्र येतात आणि हे घटक एकत्र आल्यावर एक चांगल्या पद्धतीचं काम झालं तर एक कारखाना यशस्वी होतो. आणि विशेषतः आता सरांनी म्हटल्याप्रमाणे कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून खाली कर्मचाऱ्यांपर्यंत यांच्यामध्ये जर एक बॉन्डिंग चांगलं झालं तर निश्चितच त्याचा फायदा या माध्यमातून पुढच्या कारखानदारीला होणार आहे. आणि एक वेगळी अभिनव अशी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये वयाचं कुठलंच बंधन आहे. आपल्याला पाहतो की आपण बरेच जण क्रिकेट हौशेनं पाहत असतो, काही जण खेळतात देखील, काही जणांना खेळण्याची इच्छा असते आणि ही इच्छा आता या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. खरोखरच एक वेगळी संकल्पना होती. कोणी असा विचार देखील केला नव्हता की कारखान्यांमधल्या साखर कारखान्या जे अत्यंत एक आपण बिझी क्षेत्र म्हणून याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा होऊ शकते, ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली
आणि ती आता कागदावर प्रत्यक्षात उतरली आणि आता ते कृतीत देखील येते. चॅलेंजेस आहेत, सरांनी सांगितलं, त्या चॅलेंजेसला ते अगदी धाडसानं सामोरं जात आहेत आणि विशेषतः त्यांनी अगदी लहानपणापासून जे घेतलेलं शिक्षण आहे किंवा जे अनुभव घेतले त्याचा उपयोग आता कुठंतरी त्यांना होतो आहे आणि एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा यानिमित्त समोर येते. आणि आत्ता सरांनी म्हटल्याप्रमाणे बाहेरून देखील आता सोलापूर जिल्हा नाही तर बाहेरचे देखील आता त्यांना फोन येत आहेत आणि निश्चितच त्यांनी आता या ठिकाणी एक घोषणा देखील केलेली आहे की हा जो एक प्रतिसाद आहे तो पाहून आम्ही आता यापुढील महाराष्ट्र पातळीवर आम्ही स्पर्धा घेतो आहे. सर, आपण पाहिलं तर क्रिकेट म्हणले की विशेषतः शहरी भागातले खेळाडू किंवा शहरी भागातले लोक जास्त इन्व्हॉल्व असतात. ग्रामीण भागातली एक इच्छा असते खेळायची. तर आपण ग्रामीण भागातल्या खेळाडूंना किंवा कारखान्यातले जे कामगार आहेत कशा पद्धतीने त्यांना आपण मोटिवेट करतो किंवा संधी देतो? सर, खरं तर ही क्रिकेट टुर्नामेंट जी आहे हे मागच्या वर्षी मी माझ्या कारखान्यामध्ये इंटर डिपार्टमेंट, जसे आमच्या इथं मिल सेक्शन असतो, इलेक्ट्रिक सेक्शन असतो, इंजिनिअर विभाग असतो, केमिस्ट विभाग असतो, सगळा अधिकारी वर्ग असतो, ह्यांच्यामध्ये आपण एक सहज एक गंमत म्हणून आम्ही गणपतीमध्ये थोडे 2 दिवस भरवले होते आणि त्याच्यामध्ये मी अवाक झालो. तर त्याच्यामधनं इतके छान छान प्लेयर माझ्याच कारखान्यामध्ये आहेत आणि ग्राउंड लेवलचे सगळे लोक आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, कुठेतरी जॉबला आहेत, आपल्या इथं अधिकारी वर्ग म्हणून इतके छान पद्धतीने ते खेळतात हे मला कळालं. मी म्हटलं मग ह्यांना ट्रेनिंग नाही पण एक स्वप्न असतं, लहानपणापासून क्रिकेट बघितलेलं असतो, स्वप्न असतं पण त्याचे अपॉर्च्युनिटीज नाही मिळालेले असतात. मी म्हटलं जर आपल्या कारखान्यात असू शकतं तर मग बाकीच्या कारखान्यांमध्ये पण असू शकतं 100%. आणि छोट्या छोट्या गावाला टुर्नामेंट्स होतात, कित्येक टुर्नामेंट्सला मी स्वतः पण जातो. ठीक आहे, छोट्या छोट्या पद्धतीनं ते त्या गाव लेवलला ते टुर्नामेंट करतात. पण आता प्रत्येक गावाला घेऊन करणं मला आता सध्याला शक्य नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं मला ज्या सेक्टरबद्दल माहिती आहे तर तिथल्या कर्मचारी, आता ह्याच्यातला 80-90% भाग सगळा गावाकडे ग्रामीणच आहे. कारखाने जे आहेत, कारखाने सगळे ग्रामीण भागातच आहेत आणि शेतकरी वर्ग ग्रामीण असल्यामुळं तिथेच आहेत आणि तिथलाच वर्ग सगळा कामाला तिथे. त्याच्यामुळं आता मी पाहिलेत बरं का, आता मी मध्ये प्रेस कॉन्फरन्स जेव्हा घेतली तिथे कॅप्टन्स आले होते प्रत्येक टीमचे. तर प्रत्येक टीममध्ये एक जोश होता की आमची येऊन प्रॅक्टिस चांगली चालू आहे, आमची येऊन प्रॅक्टिस चांगली चालू आहे. याचा अर्थ हाच आहे ना की ग्रामीण भागामध्ये सुद्धा टॅलेंट आहे. ते टॅलेंट फक्त पाहिलं जात नाही, त्याला अपॉर्च्युनिटी मिळत नाही. आणि मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की बाबा ह्याच्यातनं एखादा प्लेयर जर इमर्जिंग आला, जसंही आपण मॅन ऑफ द टुर्नामेंट ठेवलं मिस्टर MSCL, त्याला आपण विशेष पारितोषिक एक इलेक्ट्रिक स्कूटर पण देणार आहोत. पण तो जर तेवढा कॅलिबरचा असेल तर नक्कीच, आणि त्याला जर फ्युचर क्रिकेटमध्ये करायचं असेल तर त्याला आपण फायनान्शियली पण बॅकअप करूयात. की एक ग्रामीण भागातलं जे आहे टॅलेंट ते इमर्जिंग आहे आणि त्याला फक्त अपॉर्च्युनिटी पाहिजे, ते पाहतंय. नक्कीच आत्ता एक फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सुयोग सरांनी म्हणलं की टॅलेंट हे ग्रामीण भागात आहे, त्याला वाव मिळणं गरजेचं आहे. आता याच्यावरून मला एक मुद्दा आठवला की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, आमदार रोहित पवार यांनी देखील मध्ये एक अत्यंत चांगला प्रयोग राबवला की टॅलेंट सर्च हे एक त्यांनी अभिनव योजना समोर आणली, ज्याच्या माध्यमातून शहरी किंवा ग्रामीण भागातील मुलं असतात जे क्लबशी निगडीत नसतात पण त्यांच्यात टॅलेंट असतं. तर असं टॅलेंट शोधून त्यांना पुढे आणण्याचा त्यांचा एक प्रयत्न केला आणि असाच प्रयत्न सरांचा आहे की जर एखादा खेळाडू या ठिकाणी चांगला आढळला किंवा त्याच्यात एक चांगलं टॅलेंट आहे तर त्याला आपण फायनान्शियल सपोर्ट करू, जेणेकरून तो उद्या सोलापूर जिल्हा खेळेल किंवा महाराष्ट्र खेळेल, पुढे एखादी चांगली संधी त्याला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीनं एक त्यांचा हा एक प्रयोग आहे किंवा एक उद्देश आहे, तो नक्कीच सार्थ होईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर सर एक मध्यंतरी आपण एकूणच पत्रकार परिषद झाली किंवा आपण जी घोषणा केली त्याच्यामध्ये एक मोठी बक्षिसं या स्पर्धेत दिसतात जी सगळ्यांनाच अवाक करून सोडणारी आहेत की इतकी मोठी बक्षिसं या ठिकाणी विशेषतः सोलापूर जिल्हा पातळीवर जी आपण महाराष्ट्र लेवलला पाहतो ती जिल्हा पातळीवर एवढी मोठी बक्षीस ठेवलेत, काय सांगाल नेमकं? तर पहिलं तर बक्षीस सांगतो की प्रथम पारितोषिक आपण ठेवलं आहे 3 लाख रुपये टीमला आणि त्याच्यासोबतच एक मानाची ट्रॉफी जी कारखान्यांची असेल. द्वितीय पारितोषिक आपण 2 लाख ठेवलेलं आहे आणि तृतीय पारितोषिक आपण 1 लाख ठेवलेलं आहे. तसंच जसं मी सांगितलं की मिस्टर MSCLला आपण एक इलेक्ट्रिक स्कूटर देणार आहोत आणि प्रत्येकच मॅचला जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याला आपण स्मार्ट वॉचेस किंवा हेडफोन्स किंवा कॅश प्राइजेस आपण, आणि उत्तम गोलंदाज आणि उत्तम फलंदाज ह्याला सुद्धा आपण 51,000 रुपयाचं पारितोषिक आपण ठेवलेलं आहे. तर
पारितोषिक हे मला वाटतं की हे महत्त्वाचं नाही आहे की पारितोषिक बघून लोक येतील, अजिबात नाही. ह्याच्यामधनं फक्त एक खेळ जागला पाहिजे, तरुण वर्ग एकत्र आला पाहिजे, यंग पिढी, आता शुगर इंडस्ट्रीमधली यंग पिढीसुद्धा एकत्र आली पाहिजे, एवढा फक्त मोठं आहे. ह्याच्यासाठी हा काय पब्लिसिटी स्टंट नाही आहे, मला तुम्हाला ते क्लिअर करायचं की 3 लाख ठेवलं, 2 लाख ठेवलं, 1 लाख. बक्षीस हे एवढं महत्त्वाचं नाही आहे, हे टॅलेंटला एक जागा मिळणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्या हिशोबानं आम्ही पुढं जातो आहे. आणि हे जे सगळे बक्षिसं वगैरे आहेत ते स्पॉन्सरशिप्सकडनं सुद्धा आलेले आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की जे आपण एक्झिबिशन ठेवतो आहे त्यांच्याकडनं आपण स्पॉन्सरशिपसुद्धा घेतो आहे, त्याच्यामधनं सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे हे एक युनिटचं काम आहे. संकल्पना जरी सीताराम महाराज साखर कारखान्यामध्ये माझी असली तरीसुद्धा एक युनिटचं काम आहे आणि सगळे कारखाने एकत्र येऊन ते करत आहेत. त्यामुळं मला ह्याच्यामध्ये सर्व कारखान्यांचे, सर्व स्पॉन्सरशिपचे, ह्या सर्वांचे त्याच्यामध्ये मेहनत असणार आहे आणि ते सर्वांचे आभार आहे. त्यामुळे हे माझं एकट्याचं श्रेय नाही आहे. कारण मी जरी म्हटलं असतं कारखाने आलेच नसते किंवा मी म्हटलं असताना स्पॉन्सरशिप मिळाली नसती तर ह्या दोन्ही घटक आले नसते एकत्र तर हे शक्य नव्हतं. त्याच्यामुळे दोन्ही घटकांना हे तेवढाच महत्त्व आहे जेवढं सीताराम शुगरला आहे. हे बरोबर. नक्की या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सरांनी क्लिअर केला आहे की ही शोबाजी नाही आहे किंवा मोठी बक्षीस ठेवून आम्ही आमच्याकडे लक्ष वेधून घेतो असं देखील प्रकरण आहे. तर याच्या मागचा मूळ आणि खरा उद्देश आहे, प्रामाणिक उद्देश आहे तो की कारखान्यातल्या टॅलेंट जे आहे, ग्रामीण भागातलं जे टॅलेंट आहे किंवा एक क्रिकेटबद्दलची जी सगळ्यांची आवड आहे ती समोर आली पाहिजेत, ते टॅलेंट समोर आलं पाहिजे आणि याला इतर सर्वांनी एक मनापासून साथ दिली आणि म्हणूनच आज हे प्रत्यक्षात येतो आहे. बक्षिसापेक्षा आमचा उद्देश हा महत्त्व आहे, तो मोठा आहे. महत्त्वाचा एक मुद्दा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. सर, क्रिकेट म्हणले की प्रेक्षक हे आलेच आणि प्रत्येकाला खूप मोठी उत्सुकता आहे आणि एक मोठा रिस्पॉन्स मिळेल असं एक आत्ता एकूणच चित्र दिसतं आहे. तर प्रेक्षकांसाठी असं काय या ठिकाणी वेगळं असणार आहे का? काय त्यांच्यासाठी काय तुम्ही करता? सर, आता 2 ऑगस्टला येते, 2 ऑगस्टला आपण ह्याचं एक भव्य उद्घाटन सोहळा ठेवतोय. तर हरिभाई देवकरण शाळेवरती सायंकाळी 4 वाजता तो भव्य उद्घाटन सोहळा पार पडेल. त्याच्यामध्ये आम्ही सर्व कारखान्यांच्या चेअरमन साहेबांना बोललेलं आहे, MD साहेबांना बोललेलं आहे, पदाधिकाऱ्यांना बोललेलं आहे, ओनर्सना बोलवलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांना बोललेलं आहे. आणि एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांचे परिवार जे कधीच समोर येत नाहीत, आमच्याच देखील समोर कधी येत नाहीत, तर माझी इच्छा की परिवाराने सुद्धा यावं. परिवार जेव्हा येतो तेव्हा प्लेयरचं पण बळ वाढतं, ते पण त्यांना पण एक मोटिवेशन मिळतं, तर परिवारानं पण यावं. त्यावेळीस काही आपण संगीताचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, काही आपण सेलिब्रिटीसुद्धा बोलवलेले आहेत. त्याच्या हिशोबाने एक छान कार्यक्रम असा तिथे होणार आहे आणि याच्या पद्धतीने उद्घाटन सोहळा होईल. त्या दिवशी आपण ट्रॉफीचं इनॉग्रेशन पण आपलं होईल. त्या दिवशी बरेच गोष्टी उलगडतील ज्या होणार आहेत पुढं, कारण आम्ही थोडं सिक्रेटिव्ह ठेवलेलं आहेत आणि आम्ही अंपायर म्हणा, स्कोरर म्हणा, हे सुद्धा आम्ही सिक्रेटिव्ह ठेवलेलं आहेत काही कारणास्तव. आणि मग 2 तारखेपासून सकाळपासून मग क्रिकेट टुर्नामेंट सुरू होतील दयानंद कॉलेजवर, जसे त्यांचे स्लॉट पडतील. तर त्यावेळी सुद्धा आम्ही प्लेयर्सच्या घरच्यांना बोलवणार आहोत. आणि जे सोलापूरचा आपला क्राऊड आहे, जे पण इच्छुक आहेत तर त्यांनी नक्की या. हरिभाई देवकरण शाळेला पण या 2 तारखेला, 3 तारखेला दयानंद कॉलेजला सुद्धा आपण चांगलं टुर्नामेंट बसायची सोय आपण करणार आहोत, तिथेही या. तर तशी इच्छा आहे आमची. आता बघूयात तेवढा प्रतिसाद मिळतो तेवढं. नक्की या ठिकाणी म्हणजे केवळ कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग नाही तर त्या कर्मचाऱ्यांचं कुटुंबीय देखील या ठिकाणी सहभागी झालं पाहिजेत. त्यांना एक वेगळा आनंद यानिमित्त मिळाला पाहिजे. हा देखील एक मोठा उद्देश या ठिकाणी आहे आणि तो सार्थ करण्याचा एक मनापासून ते प्रयत्न करत आहेत. सर, इतकी मोठी स्पर्धा आहे, चॅलेंजेस आहेत, तर नेमके काय चॅलेंजेस आहेत आणि त्याला तुम्ही कसं सामोरं जात आहे? तसं सर, चॅलेंजेस जे असतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये असतातच, त्याच्यामध्ये काय असं विशेष नाही. मेन म्हणजे चॅलेंज आमचं असं झालं, आम्ही रेल्वे ग्राउंड केलं होतं बुक, पण रेल्वे ग्राउंडचं त्यांचं थोडंसं अपडेट करतायत, ते ग्राउंड अजून छान करतायत, त्याच्यामुळे ते आमचं कॅन्सल. त्यामुळे आम्हाला ग्राउंड मिळायलाच प्रॉब्लेम झाला. पण दयानंद कॉलेजला जेव्हा आम्ही निरोप पाठवला तेव्हा दयानंद कॉलेजने लगेचच आम्हाला होकार दिला, इतका भरपूर सपोर्ट दिला. हरिभाई शाळेने सुद्धा भरपूर चांगला सपोर्ट दिला किंवा तिथे कार्यक्रम तुम्ही घ्या. असे छोटे मोठे चॅलेंजेस जे आहेत ते येत राहणार. आता आम्हाला ट्रॉफी जी आहे ती आम्हाला स्वतःला एक साखर कारखान्यासाठी एक ट्रॉफी विशेष अशी बनवून पाहिजे आहे, तर ती ट्रॉफी जवळजवळ 20-25 दिवस झालं बनवत नाही आहे, कोणी बनवायला तयार नाही आमच्या डिझाईननुसार. असे छोटे छोटे हे आहेत.
पण ते म्हणजे जेव्हा हे सगळे टुर्नामेंट घडतील तेव्हा ते शून्य असतील ते त्याच्यामुळे नक्कीच चॅलेंजेस तर आता सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात असतात. ही एवढी मोठी स्पर्धा घेताना नक्कीच याच्यामध्ये ते चॅलेंज आहेतच आणि असे चॅलेंजेस येणार त्याला कसं फेस करायचं त्या पद्धतीने आम्ही करतो आहे. पण एक त्यांच्यात जिद्द आहे की ही स्पर्धा नक्की आम्ही यशस्वी करून दाखवू आणि ते करतायत देखील. आणि सर कसं आहे माहिती आहे का, जेव्हा मी तुम्हाला जसं सांगितलं की मी सर्व कारखान्यांना भेटीगाठी दिल्या, ओनर्सला चेअरमन साहेबांना भेटीगाठी दिल्या, तर त्यांच्याकडनं जो पॉझिटिव्ह अप्रोच आला, ठीक आहे. समजा आता मी सांगायचं म्हटलं तर आपले खूप वरिष्ठ व्यक्ती साखर इंडस्ट्रीमधले बबन दादा झाले, खूप वरिष्ठ व्यक्ती मोहिते पाटील साहेब झाले, खूप वरिष्ठ व्यक्ती आपले राजनजी पाटील साहेब झाले. हे असे खूप मोठ्या मोठ्या लोकांना माझी भेटीगाठी झाली, त्यांचे आशीर्वाद मला मिळाले आणि त्यांनी जे मला पॉझिटिव्हली अप्रोच केलं किंवा त्यांनी मला जे रिप्लाय दिले, मग त्यांनी जर एवढीच मोठी जबाबदारी ते म्हणतात की पॉझिटिव्ह अप्रोच देत आहेत, तर त्याच्यासमोर ह्या माझ्या जे सगळ्या छोट्या छोट्या ज्या अडचणी त्या काहीच नाही. आणि त्यांनी इतके वर्ष जे ह्या साखर कारखान्यांसाठी परिश्रम करून ह्या एवढे मोठे कारखाने उभा केले, एवढे मोठं साम्राज्य उभा केलं, तर मला असं वाटतं की हे परिश्रम त्यासाठी काहीच नाही आहेत. आणि त्यांच्या मेहनतीला चीज म्हणून हे सगळे कारखाने एकत्र येतील ही इच्छा जी आहे ही सगळ्यांची इच्छा आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, मी सगळ्यांना भेटलो, आता कोणाची नावं राहतील माझ्याकडं, कारण मी जवळजवळ 37-38 कारखान्यांना भेटी दिल्या. तर ह्या सर्व आमचे परिचारक मालक असतील पंढरपूरचे, तर त्यांनी सुद्धा ते त्यावेळी नव्हते म्हणून आमचं फोनवरती झालं आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत, सावंत कुटुंबांशी आमचे पारिवारिक संबंध आहेत खूप चांगलेवाले. तर त्याच्यामुळं ह्या सर्व लोकांनी म्हणजे नकळत जबाबदारी दिल्यासारखंच आहे की बाबा तू करतोय, सगळ्यांना एकत्र आणतोय, तर व्यवस्थित झालं पाहिजे, काही चूक नाही. त्याच्यामुळं ते आता माझ्यासाठी ते चॅलेंजेस आहे आणि ते मी स्वीकारलेलं आहे आणि ते मी निश्चितच पार पाडीन. त्याच्यासमोर ह्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी येतील त्या काही शून्य आहे, त्याच्यामुळं काय खरं आहे, हे मात्र खरं आहे की आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातली जी साखर कारखानदारी आहे ती खूप मोठी आहे आणि अनेक दिग्गज या क्षेत्रात आहेत. खरं तर आपण पाहतो की साखर कारखाने, सहकारी तत्वावरचे कारखाने चालवणं हे आजकाल तितकं सोपं राहिलं नाही. खाजगी तत्वावर देखील अनेक चॅलेंजेस आहेत, पण हे करून आज एक साखर कारखानदारीच्या क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यानं मोठा नावलौकिक कमावलं आहे. आणि आता यानिमित्त हे सगळे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा संपूर्ण कर्मचारी ते एकत्र येणार आहेत आणि हे पाहण्यासाठी आज खरोखरच केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील साखर कारखाने देखील आज याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आणि केव्हा एकदा ही स्पर्धा सुरू होती असंच सर्वांना लागून राहिलं आहे. आणि सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे की ते सोलापूरचे सुपुत्र आणि सोलापूर जिल्ह्यासाठी त्यांना नेहमीच काहीतरी करण्याची एक उर्मी त्यांच्यात राहिली. सर, इथल्या तरुणांसाठी नेमका तुम्ही काय संदेश द्या? इथल्या तरुणांसाठी असा संदेश आहे की सोलापूर जिल्हा, आता माझी पण मित्र सोलापूरमध्ये आहेत, ठीक आहे. आणि मी जेव्हा चर्चा त्यांच्याशी करत असतो की आपण हे आणूयात, आपण ते आणूयात, सोलापूर जिल्ह्यामध्ये असं व्हायला पाहिजे, तर खूप म्हणजे असा एक रिप्लाय असतो की अरे सोलापूरची मेंटॅलिटी ती ॲक्सेप्ट नाही करणार. हा एक फॅक्टर आहे आपल्या आणि मनात बिंबलेला येतो की सोलापूरची मेंटॅलिटी ॲक्सेप्ट नाही करणार. पण सोलापूरची मेंटॅलिटी आपणच आहे, सोलापूरची मेंटॅलिटी यूथच आहे. मग जर आपण चेंज झालो तर मेंटॅलिटी डेफिनेटली चेंज होईल. कारण आपल्याला जर देश स्वच्छ करायचा, जर झाडून घेऊन देश नाही स्वच्छ करता येत, पहिलं आपल्याला घर स्वच्छ करावं लागतं, पहिला रूम स्वच्छ करावं लागते, मग एरिया होतो, मग गाव होतं, मग जिल्हा होतो. ह्याच्या पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. त्यामुळं आपण आपल्यामध्ये बदल करणं, आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी, जिथं आपला जन्म झाला, जिथं आपलं शिक्षण झालं, बालपण गेलं, मित्र आपले जिथं आहेत, त्यासाठी आपण आपल्या परीनं काहीही करू शकतो त्या पद्धतीनं आपण करायला हवं. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याला सिद्धेश्वर महाराजांसारखा एवढा मोठा इतिहास आहे, एवढी मोठी जत्रा भरते, पांडुरंगाची यात्रा एवढी मोठी भरते आणि बरेच काही गोष्टी इथे मोठ्या मोठ्या प्रमाणावर घडतात. तर त्यामुळे एवढा मोठा इतिहास आहे, तर त्याच्या हिशोबाने आपण ते जतन केलं पाहिजे आणि आपली मेंटॅलिटी चेंज केली पाहिजे सोलापूर जिल्ह्याबद्दलची. आपण जे शिक्षणासाठी वगैरे बाहेर जातो त्यासाठी आपल्याला काय अजून नवीन डेव्हलपमेंट करता येईल का, ते मला आता यंग जनरेशनला तर शक्य नाही, पण जे आता मोठे मोठे लोक आहेत त्यांनी सुद्धा सोलापूर, आता एअरपोर्ट आपलं सुरू होतं आहे, जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा डेव्हलपमेंट खूप लवकर होते. तर तेच माझा संदेश असेल आपल्या यंग लोकांना की बाबा
आपण सोलापूरसाठी काहीतरी एकत्र मिळून करूयात. हा माझा पहिला एक प्रयोग आहे की सगळ्यांना एकत्र आणण्याचा. डेफिनेटली ह्याच्यामध्ये जे सर्व लोक सहभागी होतील त्यातून काहीतरी नवीन सोलापूर जिल्ह्यासाठी घडेलच. फक्त पॉझिटिव्हली आपण जिल्ह्याचा विकास करण्याचा विचार करूयात. आणि मी हे सगळं बोलतोय याचा अर्थ असा नाही की मला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, मी ते डेफिनेटली तुम्हाला सांगू इच्छितो. मी एक व्यावसायिक आहे, मला तसंच पहा. राजकारणी नाही, नेता मला बनायचं नाही, एक व्यावसायिक म्हणून मला पुढं जायचं आहे आणि व्यावसायिक म्हणून सोलापूर जिल्ह्याला आपल्याला पुढं न्यायचं. खरं आहे. या ठिकाणी म्हणजे फार एक महत्त्वाचं उल्लेख केलं की मला राजकारणी म्हणून माझ्याकडे बघू नका, मला एक व्यावसायिक आहे आणि वेगळं काहीतरी मला जिल्ह्यासाठी करायचं. एक अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. खरं म्हणलं तर आत्ताच चर्चेत आपल्याला म्हणल्याप्रमाणे की सोलापुरात प्रचंड टॅलेंट आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक असे होतकरू तरुण आहेत ज्यांच्यात टॅलेंट आहे, पण आज ते आपण पाहतो की पुणे तसंच अन्य मेट्रो सिटीमध्ये ते जात आहेत, तिथं सेट होत आहेत आणि कुठंतरी मग आपण आपला जिल्हा मागं पडतो आहे किंवा आपणच आपल्या जिल्ह्याबद्दल शहराबद्दल नकारात्मक बोलतो आहे. तर तसं न करता प्रत्येकाने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण सगळे एकत्र आलो तर चांगलं होणार आहे. एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. आणि मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे ते खरं तर लंडन किंवा अन्य शहरात सुयोग सर हे स्थायिक होऊ शकले असते, पण त्यांचा उद्देश होता की मला या महाराष्ट्रात काहीतरी करायचं, या सोलापूर जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं. आणि त्या दृष्टीने त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं काम पण चालू ठेवलं. एकीकडे व्यवसाय सांभाळत आहेत, दुसरीकडं मला माझ्या जिल्ह्यासाठी काय करता येईल हे देखील ते पाहत आहेत. सर, आपण पाहिलं तर आज सोशल मीडियाचा एक खूप मोठा इम्पॅक्ट सगळीकडे दिसतो आहे आणि सोशल मीडिया व्यतिरिक्त तरुणांचा कल हा एक इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये देखील दिसून येतो आणि त्याकडे एक मोठा कल त्या सगळ्यांचा दिसतो आहे आणि सोशल मीडियाचा इम्पॅक्ट देखील आहे. तर यांच्यासाठी नेमकं काय तुम्ही सांगाल किंवा काय मार्गदर्शन कराल? नाही, याच्यामध्ये एकच विषय आहे की आपण सोशल मीडियावर काय पाहतो. ठीक आहे, आता आपण समजा फॉर एक्झाम्पल काही आपण रील्स पाहत असू, शॉर्ट्स पाहत असू, तर फक्त एवढं लक्षात ठेवा की काही चार आपल्याला येतात ते हसायचे येतात, परत पुढच्या दोन रडायच्या येतात, परत पुढच्या दोन टेन्शनच्या येतात, परत पुढच्या दोन डेव्हलपमेंटच्या येतात. ह्याच्या हिशोबानं आपला केमिकली किती डोकं बदलतंय प्रत्येक सेकंदाला आणि त्याचा इफेक्ट किती आपल्यावर पडतोय याचा पण विचार आपण केला पाहिजे. असं म्हणणार नाही की मी खूप काय मी पाहत नाही, मी सुद्धा सोशल मीडिया पाहतो, मला सुद्धा ॲडिक्शन त्याचं लागलेलं आहे. पण आता जेवढं मी सोडायचा प्रयत्न, कारण कामामध्ये लक्ष लागलं की इकडं लक्ष लागत नाही. जर आपण म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर होतं आहे, त्याच्या हिशोबानं आहे. पण सोशल मीडियावर आता मी जेव्हा UKला होतो तिथे एक माझा चायनीज मित्र झाला होता, त्याचा मी विशेष उल्लेख करेन. तो मला म्हटला की तुमच्या इथे जे येतात सगळ्या जे कॉन्टेंट येतो आणि आमच्या इथे जे कॉन्टेंट येतो खूप वेगळा आहे. तर त्यांच्या इकडे जो कॉन्टेंट येतो तो पूर्णपणे एज्युकेशनल कॉन्टेंट येतो. खूप लोक तिथे एज्युकेशनल कॉन्टेंट बघतात, काय नवीन नवीन इन्व्हेन्शन बघतात, नवीन नवीन गोष्टी बघतात. तोच आपल्याकडे कॉन्टेंट कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने येतो, एंटरटेनिंगच फक्त मार्गाने येतो. ठीक आहे, एंटरटेनिंग पण असावा, पण तो किती आपण कन्झ्युम करावा, कुठला कन्झ्युम करावा, कशा पद्धतीने आपलं अल्गोरिदम ठेवावं हे पण महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया हा काळाची गरज आहे, AI ही काळाची गरज आहे. आता आमच्या कारखाना इंडस्ट्रीमध्ये सुद्धा AI येते, ही काळाची गरज आहे आणि हे व्हायलाच पाहिजे. आपण जसं जनरेशन आपली पुढं चालली तशी टेक्नॉलॉजी पुढं चालली आणि टेक्नॉलॉजीसोबत राहायला पाहिजे, नाही तर आपण मागे पडू. पण त्या टेक्नॉलॉजीचा आपण चांगला वापर करायला हवे आणि त्या टेक्नॉलॉजीचा काय म्हणतात दुष्परिणाम पण आहेत आणि चांगले परिणाम पण आहेत. पण आपण चांगले परिणामांकडे जायला पाहिजे आणि तशा पद्धतीनं ती टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे. तर हे सोशल मीडिया वगैरे जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं. प्रचंड चांगले चांगले चॅनल्स आहेत, ते चांगल्या पद्धतीनं त्यांचं कॉन्टेंट पण देतात, त्याच्या हिशोबाने आपण कन्झ्युम पण केलं पाहिजे. फक्त सोशल मीडिया नाही, आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीला आरी जाऊ नये, है ना, की बाबा ते त्या अति होऊ नये, कुठल्या अति तिथे माती होते. त्याच्या हिशोबानं आपण जर ते पाहिलं गेलं तर सोशल मीडिया असू दे किंवा इन जनरल इंटरनेट असू दे, टेक्निकल सगळ्या गोष्टी असू दे, ह्या महत्त्वाच्या आहेत भविष्यासाठी, नाहीतर आपण मागे राहू. सर, आपण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून समोर येत आहे. एकीकडे कारखाना आहेच, पण अन्य उद्योग देखील आपण करत आहे, व्यवसाय करत आहे आणि त्या माध्यमातून देखील एक या जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी एक वेगळं योगदान देत आहे. तर काय सांगाल याबाबत? कोणते प्रकल्प आणखी तुमच्या डोक्यात आहेत आणि कशा पद्धतीने आपण ते प्रत्यक्षात आणणार आहात? सॉरी, मेन म्हणजे महाराष्ट्रात वगैरे योगदान देतो एवढं काय मोठं करत नाही आम्ही. मग पण मी जसं सगळीकडं म्हणजे माहीतच आहे सगळ्यांना की बाबा मला लहानपणापासून डॉक्टर नव्हतं बनायचं. इवन माझे आईवडील डॉक्टर होते, आमची तामलवाडीला प्रॅक्टिस होती
आईवडिलांच्या वडील माझे अजून तिथे प्रॅक्टिस करतात आणि आई सध्याला साखर कारखाने दोन्ही साखर कारखान्यांचं फायनान्शियली पूर्ण पाहते. आणि मग लहानपणापासून व्यवसायाची आवड आणि लकीली मग फॅमिलीमध्ये सीताराम महाराज साखर कारखान्याची ॲडॉप्ट झाला. आणि मग त्यावेळी माझं कॉलेज चालू होतं, त्यावेळी मी काही जास्त लक्ष देत नव्हतो. मला असं होतं की पहिला मी जास्त शिकायला पाहिजे, त्याच्या हिशोबानं मग त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलप करू शकतो. मग ते करता करता मग मी जेव्हा वापस आलो तेव्हा मी डिस्टिलरी पाहायला सुरुवात केली, मॅनेजमेंट. त्यावेळी मग आईकडनं सगळं आई कसं करत होते त्याच्या हिशोबानं मॅनेजमेंट शिकून घेणे, फायनान्स शिकून घेणे, ह्याच्या हिशोबानं माझी तिथं चालत्या बोलत्या विद्यालयात माझं शिक्षण चालू होतं. आणि मग तिथं आमच्या आजोबांकडनं की लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं. माझी आजी एक खूप मोठी आर्थिक संस्था, 3 आर्थिक संस्था सांभाळते, तर तिच्याकडनं कसं व्यवहारी राहायचं हे मला नॉलेज अजून शिकतोय मी. ह्या वयातसुद्धा ते इतकं काम करतात आणि त्यांच्याकडे बघून जसं आम्हाला कधी कधी असं कंटाळा येतो ना, खूप ट्रॅव्हलिंग झालं, पण अजून आजोबांना बघतो मी तेव्हा असं वाटतं की बाबा मी काय करतोय, काहीच नाही करतोय, कारण त्यांनीच सगळं डेव्हलप केलं. तर मग आता तसंच आहे की आता शिकत आहे. मग त्यानंतर 2024ला आता मागच्या वर्षी आष्टी कारखान्याची आमच्या परिवारावर जबाबदारी आली आणि मग परिवाराने ठरवलं की बाबा तू आता 1 वर्ष शिकलेला आहे, आता तू आष्टी कारखान्याचं पूर्णपणे मॅनेजमेंट पहा. मागच्या वर्षी मॅनेजमेंट आपण पाहिलं, आष्टी कारखान्याचा चांगल्या पद्धतीने गाळप झाला. त्यासोबतच आमचे काही इम्पोर्ट एक्सपोर्टचे आहेत व्यवसाय जे आपण साईड बाय साईड करत असतो. त्याच्यानंतर आपली काही खताची दुकानं वगैरे आपण चालवतो. या पद्धतीनं आपलं चालू आहे. आता काही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, फिल्म लाईनमध्ये वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा ऑफर्स भरपूर आहेत सध्याला ॲज वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जाताना. पण अजून आम्ही त्याच्यावर विचार केला नाही आहे. नक्की बघू फ्युचरमध्ये कसं आहे, कारण ह्याच्यामधनंच पहिला वेळ मिळाला पाहिजे 2-2 कारखान्याचं मॅनेजमेंट आणि सध्याला कारखानदारी ही तोट्यात आहे आणि त्याच्यामुळं पहिला जे वाढलंय ते संपवायचं आणि मग परत पुढचं ताट घ्यायचं असं आमचं शिकवण आहे. तर या हिशोबानं आपण चालू आहे. या ठिकाणी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ते खूप काही शिकतायत, आणखी म्हणजे शिकून घेत आहेत. आणि माझं वय तुम्हाला सांगतो, वाटत असेल कोणाला तरी माझं वय फक्त 25 आहे. बरं. हा, त्यामुळे अजून शिकायचंच वय आहे आपलं. त्याच्यामुळे अजून काय असं ग्रेट काय आयुष्यामध्ये केलं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की अजून पहिल्या पायरीवर पण नाहीये मी. त्याच्यामुळं वय असं वाटून येऊ शकतं की जास्त आहे, पण 25 वय आहे ते सांगायचे होतं. नाही, वयाचा सरांनी उल्लेख केला तरी शिकण्याची वृत्ती हीच माणसाला पुढं नेत असते. म्हणजे खरं तर इतकं मोठं व्यावसायिक व्याप आहे आणि या व्यापामध्ये एखादा असतं तर नाही बाबा मी कारखान्याचं MD आहे, मी असं आहे, मी तसं आहे म्हणून एक वेगळं असं काहीतरी डोक्यात आलं असतं. पण सुयोग सरांचं महत्त्वाचं की मला शिकायचं आहे, मी शिकतो आहे. मग आईवडील असतील, आजी असतील किंवा अन्य आमचे सगळं परिवारातील घटक असतील आणि या शिकण्याच्या वृत्तीतूनच आज ते पुढं जात आहेत, यशस्वीपणे पाऊल टाकत आहेत आणि माणसाची हीच वृत्ती त्याला पुढं नेत असते. सर, आपण आत्ता म्हणल्याप्रमाणे सगळं काही आपण करताय आणि विशेषतः ही क्रिकेटची आवड आपल्यातली आहे, ती देखील आपण जोपासताय. समजा जर आपण क्रिकेटर असला असतात तर म्हणजे तुमच्या आवडीनुसार आपण त्या क्षेत्रात गेला असता तर कोणत्या खेळाडूप्रमाणे आपल्याला व्हायला आवडलं असतं? नाही, डेफिनेटली तसं मग म्हणायला गेलं तर माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन्स आहे आणि रोहित शर्मा पण फेवरेट आहे आपलं. पण क्रिकेट तसंच मला जास्त खेळता येत नाही. फ्रँकली सांगायला गेलं तर मला जास्त क्रिकेट खेळता येत नाही. बॉलर आहे मी, बॅट्समन वगैरे काय नाही आहे. आणि पण माझा स्पोर्ट्स होता रायफल शूटिंग. ओके, सोलापूरमध्ये जेव्हा रायफल शूटिंग सुरू झालं होतं तेव्हा अविनाश गोसावी सर होते शिकवायला आणि आम्ही पहिलीच बॅच, सोलापूरची पहिली बॅच. आपलं हे जे आहे आपलं हुतात्मा स्मारक नाही, शिवस्मारक आपलं नवी पेठे बसलं, तर तिथे पहिल्यांदा शूटिंग सुरू झालं छर्ऱ्याच्या बंदुकीवर. आणि तिथून मग माझं रायफल शूटिंग असल्यामुळे माझे बाकी मैदानी खेळ बंद झाले सगळे. त्याच्यामुळे तिथे मध्ये जो ब्रिदिंग कंट्रोल लागतो त्याच्यासाठी आम्हाला बाकी मैदानी खेळ बंद झाले आणि ते जे झाले ते झालेच. आणि त्यानंतर 12वी आणि 11वी आपलं जसं मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतं त्याच्यामुळं रायफल शूटिंगही बंद झालं. तर त्याच्यामुळं डेफिनेटली जर मला संधी मिळाली असते आणि कुठल्या पुढच्या आयुष्यात जर मिळाली तर डेफिनेटली रोहित शर्मासारखं व्हायला आवडेल. येस, खरंच म्हणजे रोहित शर्मा तर नेहमीच ऑल टाईम ग्रेट राहिलेले आहेत. रोहितची फलंदाजी पाहताना चांगले स्वतःला विसरून जातात आणि मुंबई इंडियन्सचं यशस्वी नेतृत्व रोहित शर्माने केलं आणि एक जगात आपल्या फलंदाजीचा दबदबा त्याने राखला आणि तेच सरांना व्हायला आवडेल असं त्याने खूप प्रांजळपणे सांगितलं आणि रायफल शूटिंगबाबत देखील त्यांनी सांगितलं. आणि आपल्यातील
एक खेळाडू त्यांनी नेहमीच जपण्याचा प्रयत्न केला आहे. सर, खरं पाहिलं तर एक उद्योजक असताना प्रचंड व्याप आपल्या पाठीशी असतो आहे आणि 2-2 कारखान्याची जबाबदारी आणि अन्य व्यवसायाची जबाबदारी असताना तसा वेळ मिळणं कठीणच असतं. थोडासा फावला वेळ आपण ज्याला म्हणू. जर असा कदाचित वेळ तुम्हाला मिळाला तर कुठल्या कामाला तुम्ही प्राधान्य देता? नेमकं कोणती आवड तुम्ही जोपासता यातनं? तसं बघायला गेलं तर मला जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत वेळ घालवायचं बघतो. म्हणजे काही म्हणजे मित्रांसोबत वेळ घालवणं मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या मित्रांसोबत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घालवायला पाहिजे. आयुष्यामध्ये कितीही स्ट्रेस असू दे, 4 मित्र जेव्हा बसतात, बोलतात, गप्पा गोष्टी करतात तेव्हा ते सगळा स्ट्रेस बाजूला होतो. एक एनर्जी बूस्टर मिळतं आणि त्याच्यातून परत पुढच्या कामाला हुरूप येतं. हे एक माझ्या आवडीची गोष्ट आहे. आणि जर जरा जास्त वेळ मिळाला तर मी लगेचच फिरायला जातो कुठेतरी. जसं मला खूप आवडतं, लहानपणापासून माझं असं स्वप्न आहे की शिवाजी महाराजांचे आपले सर्व गडकिल्ले फिरायचे जे आहेत ते. माझं सगळे लिस्ट पण आहे. ते तिथं फिरायला जाणं किंवा ट्रेकिंगला जाणं अशा पद्धतीची आवड जोपासतो मी. बाकीचे असे आणि मला ॲनिमल्सचं प्रचंड प्रेम आहे. तर माझ्याकडे सुद्धा डॉग्स आहेत भरपूर. माझ्या रॉटवायलर्स आहेत, ग्रेट डेन्स आहेत आणि माझ्याकडं ससे पण होते. आता सध्याला नाही येते. त्यानंतर फिश भरपूर आहे माझ्याकडे, बर्ड्स होते माझ्याकडे. तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला पण खूप आवडतं. आता पुढं बघूया जर जसा जसा वेळ मिळेल तर ती आवडसुद्धा आपल्याला जोपासता येईल. आणि सर कसं आहे, आपण म्हणतो एवढा मोठा व्याप. सर आपण म्हणजे एवढे सुद्धा नाही आहे जे जगामध्ये लोक काम करतात. जसं आपण इलॉन मस्कचं उदाहरण घेतलं, आपल्या अंबानी साहेबांचं उदाहरण घेतलं तर ते किती काम करतात. एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या सांभाळतात आणि तरीसुद्धा ते खुश राहतात, ते तरीसुद्धा ते हॅपी राहतात. तर आपणच काय. त्याच्यामुळं मला वाटत नाही की असं कुठल्या गोष्टीसाठी वेळ काढायला पाहिजे. त्याच्यामुळं वेळ निघतो, वेळ काढा, स्वतःची आवडी पण जोपासा, व्यवसाय पण वाढवा. नक्की. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक अत्यंत यशस्वी उद्योजक, जरी ते स्वतःला मानत नसले तरी एक ज्या पद्धतीने त्यांचं कार्य आहे ते पाहता एक यशस्वी उद्योजक पण जमिनीवर पाय असलेला, हे या ठिकाणी मला आवर्जून तुम्हाला सांगावं लागेल. जी काही मतं त्यांनी मांडली त्यातून त्यांचा एक प्रामाणिक हेतू दिसून आला आणि स्वतःला मोठं न समजता एक सर्वसामान्यामध्ये रमणारा, मित्रात रमणारा उद्योजक आणि अगदी पाळीव प्राण्यांना तितकाच लळा लावणारा उद्योजक, कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी काहीतरी करणारा उद्योजक, असे वेगवेगळे पैलू आपण सरांचे पाहिले. आणि एक तरुण होतकरू उद्योजक एक काहीतरी जेव्हा मनात ठरवतो तेव्हा तो खूप काही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. खूप काही करता येऊ शकतो. या व्याप किती असलं तरी एक मैत्री ही आपण जपली पाहिजेत आणि स्वतःसाठी वेळ दिला पाहिजेत आणि यातूनच एक चांगलं काहीतरी समोर येऊ शकतं असं त्यांनी सांगितलं आहे. खरं तर महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग हे एक अभिनव संकल्पना एक त्यांनी समोर आणली आणि त्याचे सगळ्यांनाच आता वेध लागलेत. त्यांच्या या कामात आपण सर्वांनी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊयात. सर, आज आपण एक आपला बहुमूल्य वेळ दिलात. खरं तर या टुर्नामेंटचं खूप मोठं जबाबदारी खूप मोठी आहे, त्यासाठी आपण पळताय आणि यातून आज आपण वेळ काढलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. आपले पण आभार. धन्यवाद.